सर्व लोक दोन्ही हात वर करून स्तुती करूया. जिवंत प्रभूची आराधना स्तुती गौरव. हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टर, हालेलुया. आता तुम्ही येशूची स्तुती आराधना करत असताना तुमच्यामध्ये कोणाला तरी मेंदूच्या आतमध्ये नर्व रिलेटेड नर्वच्या संबंधातील काहीतरी तक्रार असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. कोणाला तरी हाताच्या भागामध्ये वर दुखणे आहे, हात वर व्यवस्थित जात नाही. हालेलुया. हालेलुया. या सर्व गोष्टी या संबंधामध्ये असलेले गोष्ट आहे आणि प्रभू आता आशीर्वाद करत आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये हे देवाची लेकरं पाठ करून घेण्यासारखा आणि पाठ करायलाच पाहिजे असं एक वाचन आहे. हालेलुया. सिस्टर आता वाचनात आपण जो हात वर करून सिस्टरच्या मागे योहानाच्या शुभवर्तमान 13व्या अध्यायातील 34 वचन. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. हालेलुया. हालेलुया. एक गाणे तुम्हाला येत आहे ना, जशी प्रीती मी केली. म्हणा हालेलुया. 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 जशी प्रीती मी केली तसे. हालेलुया. हालेलुया. हे आज्ञा आली. हालेलुया. 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 या जगामध्ये वावरत असताना देव आपल्याकडून मागणारा देवाची अपेक्षा आहे. जसे तुम्हाला वाटते तसे तुम्ही प्रेम करा नाही, जसे मी केलं तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. कसे आपल्यावर प्रेम केलं? संत पाऊल आपल्याला सांगत आहे, आपण पापी असताना
त्याने आपल्यावर प्रेम केलं. हालेलुया. तू जरा सुधरून ये, मी तुझ्यावर प्रेम करतो असं नाही. हालेलुया. मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एक प्रेमाचा आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. तुझ्या पापासाठी मी बलिदान अर्पण करतो. तुझ्या पापासाठी मी माझे जीवन अर्पण करतो. माझे शरीर, माझे रक्त तुला जीवन देण्यासाठी, तुला पापाची क्षमा मिळण्यासाठी मी अर्पण करतो. हालेलुया. हे प्रेम देवानी आपल्याकडून अपेक्षा म्हणून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडून जमणार का? जमणार का? असं प्रेम करायचं ना? जमणार का? हालेलुया. हालेलुया. जमायला पाहिजे म्हणून देवानी आपल्याला या प्रेम आपण एकमेकांच्यावर करावं म्हणून येशूने आपल्याला एक शॉर्टकट दिलेला आहे. कोणता शॉर्टकट आहे? कोणत्या शॉर्टकट आहे? हालेलुया. हालेलुया. येशू कसे प्रेम करत होते? पवित्र आत्म्याने भरून. हालेलुया. हालेलुया. ज्या आत्म्याने प्रभू येशू भरलेले होते तोच आत्मा येशूने आपल्याला देव केलेला आहे. हालेलुया. जेव्हा प्रेम करणे कठीण होत आहे, प्रेम करणे अगदी कठीण होत आहे, अशा वेळी आपल्याकडून देवाची एक अपेक्षा आहे. कोणती अपेक्षा आहे? हालेलुया. हे तुझं काम नाहीये, हे तुझं होणारा नाहीये. मग काय करावं लागणार? परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असतो. हालेलुया. 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 आजच्या ट्रीटमध्ये भाग घेणाऱ्या तुमच्यामध्ये केवढे लोकांना नर्वस रिलेटेड आजार आहेत, त्यांना पवित्र आत्मा विशेष आशीर्वाद देत आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांना पाठीवरती कांद्याच्या भागामध्ये वगैरे दुखणे आहे, त्यांना प्रभू बरे करत आहे. छातीच्या वरच्या भागामध्ये दुखणे त्रास असलेले लोकांना पवित्र आत्मा आशीर्वाद देत आहे. पोटाच्या वरच्या भागामध्ये गॅस पकडलेला आहे, गॅस पकडलेला आहे म्हणून पोटामध्ये त्रास तक्रार आहे, अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये अनेकांना पवित्र आत्मा कृपा देत आहे. तुमच्या विरुद्ध कसे तरी वागलेले, तुमच्याशी कठोर हृदयाने वागलेले अनेक लोकांना पूर्ण सुटका देऊन परत मी त्याच्या मागे नाही लागणार, परत मी त्याच्यावर राग धरून बसणार नाही. हालेलुया. येशू त्यांना मोकळा करायला मला कृपा दे असे प्रार्थना करायला तुमच्यावरती अनेकांना प्रभूने दान दिलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी कमरेच्या वरच्या भागामध्ये जबरदस्त मार बसले होते, ज्यांना कमरेच्या वरच्या भागामध्ये जबरदस्त मार बसलेला आहे, त्या व्यक्तीला ईश्वराचा स्पर्श करत आहे. अर्धा छातीला, एका छातीचा एका बाजूला जबरदस्त दुखणे त्रास असलेले कोणतरी आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी गुडघे
सुजलेला आहे, दुःखत आहे, त्रास देत आहे, त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी प्रभू आनंदी होण्यासाठी असलेले दान, सर्व परिस्थिती कितीही बिघडलेल्या असू दे, त्या परिस्थितीमध्ये आनंदी होऊन राहायला एक दान देत आहे. कोणाला तरी डोळ्यामध्ये खूप उष्णता येत आहे, डोळे खूप दुखत आहे, उष्णता येत आहे, डोळ्याचा त्रास होत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. नम्र होण्याचे दान तुमच्यामध्ये काही लोकांना येशू विशेष प्रकारे देत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी कोणासाठी तरी मध्यस्थी प्रार्थना करत आहे, तुम्ही येशूला विचारताय, येशू अशा परिस्थितीमध्ये हे घर, ते कुटुंब कसं चालणार? तुमच्या मध्यस्थी प्रार्थना येशूच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. येशू तुम्हाला उत्तर देत आहे की देवाच्या कृपेने सर्व गोष्टी सुरळीत होणार. मी त्याला चालवीन असे येशू सांगत आहे. मध्यस्थी प्रार्थना मात्र आपण चालू ठेवायला पाहिजे. आता फादराचे आपल्याला साखरंडाचा आशीर्वाद देणार आहे. आपण हात जोडून साखरंडाचे येशूकडे प्रेमाने बघूया, येशूकडे प्रेमाने बघूया. येशूने सांगितलं, मी आलो आहे ते तुम्हाला जीवन देण्यासाठी आहे. मी आलो आहे ते तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आहे. प्रियानो, आपण शॉर्टकट नाही शोधायचं. कोणत्याही शॉर्टकट नको. दारू पिण्याचे शॉर्टकट बघण्याचं काम आहे. दारूचे टेप सुद्धा नको. येशूच्या नावाने दारूचा तिरस्कार करा. दारूचा द्वेष करा. येशू मला जीवन देणार आहे. थोडासा जीवन नाही, विपुल असा जीवन देणार आहे. कोणाचा तरी गुडघे येशू बरे करतच आहे. आस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.